स्वागतम स्वागतम सुस्वागतम. हिरवं पान कधीतरी पिकणारच, पिकलं पान कधीतरी गळणारच आणि गळलं पान मातीला हे मिळणारच. पण झाड कधी कणतं का, कधी काही म्हणतं का? गिरक्या गिरक्या घेत घेत नाचत जातं पिकलं पान. कविता पिवळी पिवळी धमक वाचत जातं पिकलं पान. तरुण असलं की तरुण असतं म्हातारपण, रडत बसलं तर करुण असतं म्हातारपण. या कवी मंगेश पाडगावकरांच्या काव्यातून, शेवटच्या काव्यातून जो संदेश मिळतो, तरुण असलं की तरुण असतं म्हातारपण. ज्येष्ठांसाठी पुढील कठीण काळामध्ये एक प्रकारचं बळ देणारा हा खास ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कला आनंद उत्सव म्हणजे दुसरे बालपण स्पर्धा 2026, भारतातील पहिली आणि एकमेव अशी स्पर्धा. डॉक्टर कांक्रिया यांचे मान कन्हैया ट्रस्ट आयोजित या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभासाठी आपण सर्व उपस्थित. सर्वप्रथम आपल्या सर्वांचं मी शब्दसुमनानं स्वागत करतो. मित्रहो, आजचा हा उद्घाटन समारंभाचा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे आणि या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमासाठी आजच्या दिवसाचं महत्त्व जाणून घेऊया. त्यासाठी प्रास्ताविक करण्यासाठी मी माननीय डॉक्टर सुधा कांक्रिया मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी कृपया या ठिकाणी प्रास्ताविक करावं. डॉक्टर कांक्रिया यांचे मान कन्हैया ट्रस्ट आयोजित दुसरे बालपण वर्ष तिसरे या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मी आपणा सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. दुसरे बालपण म्हणजे नेमकं काय? आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की पहिलं बालपण जे आहे हे लहान लहान चिमुकले मुलं मुली बालवाडीत जातात, मग शाळेत जातात, घरामध्ये त्यांची किलबिल असते आणि त्यांचं हे बालपण हवंसं वाटतं. आणि हे बालपण फुलवण्यासाठी आपण पालक म्हणून, शिक्षक म्हणून, समाज म्हणून अनेक प्रकारचे अनेक उपक्रम करत असतो. परंतु काही वयानंतर, रिटायर झाल्यानंतर सुद्धा एक बालपण असतं आणि ते दुसरं बालपण असतं. परंतु या दुसऱ्या बालपणाला फुलवण्यासाठी, दुसऱ्या बालपणाच्या सगळ्या गरजा पुरवण्यासाठी कुणी पुढे येताना दिसत नाही. उलट आपण पाहतोय की आजकाल वृद्धाश्रम वाढत चाललेले आहेत आणि आजी आजोबांची रवानगी तिकडे झालेली दिसत आहे. आपल्याला हेही समजत आहे की आज संस्काराची जी घरशाळा आहे, संस्काराची जी घरातून असणारी जी शाळा आहे, तीच कुठे हरवल्याचं चित्र आपल्याला दिसत आहे. कारण आजी आजोबा घरामध्ये नाहीत. मग या आजी आजोबांच्या मानसिकतेला बळ देण्यासाठी, त्यांच्या मनाला उभारी देण्यासाठी आणि त्यांच्या कला गुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी मान कन्हैया ट्रस्ट पुढे आलेली आहे आणि हे दुसरं बालपण हे या स्पर्धा सुरू केलेल्या आहेत. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की जेव्हा आपण तरुण वयामध्ये असतो तेव्हा व्यवसायामध्ये बिझी असतो, आपल्या जॉबमध्ये बिझी असतो, अनेक उपक्रमामध्ये आपण सतत बिझी असतो आणि अशा वेळेस आपल्यामध्ये जी सुप्त गुण असतील, कोणाला कविता करता येत असेल, कोणाला नाटक करता येत असेल किंवा कोणाला काही लेखन करता येत असेल, या सगळ्या कला गुणांना आपल्याला वेळ देता येत नाही. पण जेव्हा रिटायरपण येतं आणि तेव्हा आपल्याकडे रिकामा वेळ सुद्धा असतो, तर या वेळामध्ये आपल्या कला गुणांना परत उजाळा मिळावा, व्यासपीठ मिळावं, कला गुणांची म्हणजे बेरीज व्हावी, गुणाकार व्हावा, या हेतूने हे दुसरं बालपण आहे. आणि हे दुसरं बालपणाचं हे तिसरं वर्ष आहे आणि प्रत्येक वर्षी आपण एक थीम देतो. पहिल्या वर्षी थीम होती की एकत्र कुटुंबातून मनशांती. दुसऱ्या वर्षीची थीम होती भारतीय सण आणि उत्सव
आणि यंदाचं हे 3रं वर्ष आहे आणि या 3ऱ्या वर्षाची थीम आहे विवाह एक संस्कार. आणि याला अनुसरून आजच्या या स्पर्धांमध्ये 11 नाटिका इथे सादर होणार आहेत आणि 12वी पण एक नाटिका आहे, पण ती सरप्राईज आहे, ती स्पर्धेमधली नाही. म्हणजे एकूण आज प्रेक्षकांना 12 नाटिका इथे पाहायला मिळणार आहेत. आपली नियमावली थोड्या वेळातच आदरणीय अन्नदाते सर इथे आपल्याला सांगणार आहेत आणि त्यासोबतच आपण जी किट आपल्याला दिलेली आहे सर्व स्पर्धकांना, त्याच्यामध्ये आपण स्पेशल नियमावलीची एक प्रिंट आउट टाकलेली आहे, त्यांनी व्यवस्थित वाचायची आहे. जेव्हा आपण हा फॉर्म भरलेला आहे त्यावेळेसच या नियमावलीची कल्पना आपल्याला दिलेली आहे. त्यामुळे सर्वांनी आपल्या नियमामध्ये राहून आपल्याला या कला इथे सादर करायच्या आहेत. आजच्या या उद्घाटनाच्या प्रसंगी आपल्याला खूप महत्त्वपूर्ण असे पाहुणे लाभलेले आहेत आणि हे पाहुणे म्हणजे परीक्षक आहेत आपले आदरणीय सौभाग्यवती स्नेहाताई रानडेसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. त्या म्हणजे सगळे गुण जे म्हणतात एकाच व्यक्तीच्या अंगी असावेत असं यांचं व्यक्तिमत्व आहे. गणित तज्ज्ञ आहेत, लेखन असेल, नाट्य असेल, काव्य असेल, गायन असेल किंवा एकपात्री सादरीकरण असेल, या सगळ्याच क्षेत्रामध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे. आपले दुसरे परीक्षक जे आहेत आदरणीय अमोलजी खोले सर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे ते अध्यक्ष आहेत, इंटिरियर डिझायनर आहेत आणि इंटिरियर डिझायनरच्या असोसिएशनचे सुद्धा ते अध्यक्ष आहेत. बालनाट्य नाट्य क्षेत्रात त्यांचं मोठं योगदान आहे आणि विशेष सांगायचं म्हणजे कांकरिया करंडक राज्यस्तरीय बाल एकांकिका स्पर्धेमध्ये सतत 3 वर्ष सांघिक प्रथम पारितोषिक त्यांनी प्राप्त केलेलं आहे आणि दिग्दर्शनाचंही प्रथम पारितोषिक त्यांनी प्राप्त केलेलं आहे. त्यावेळेस ते छोटे छोटे होते आणि आता ते मोठे झालेले आहेत. आता एका असोसिएशनचे अध्यक्ष सुद्धा झालेले आहेत आणि त्यांनी 3 वेळेस प्रथम राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक मिळवलं. त्यानंतर आम्हाला नियम करावा लागला की दुसऱ्यांना चान्स मिळतो की नाही आणि त्यानंतर आम्ही नियम केला की सतत 3 वर्ष जर एकालाच पुरस्कार मिळत असेल तर 4थ्या वर्षी आम्ही त्यांना मान सन्मान देऊ पण पुरस्कार देणार नाही. तर अशा प्रकारचं नियम बदलण्यासाठी म्हणजे ज्यांनी एवढं मोठं कार्य कर्तृत्व करून दाखवलं असे खोले सर यांचंही खूप खूप स्वागत आहे. जोरदार टाळ्या आपण त्यांच्यासाठी वाजवूया. त्यानंतर शैलेशजी देशमुख सर यांनी तर हिंदी असो, मराठी असो, संगीत असो सगळ्यांमध्ये त्यांनी पुढाकार घेतलेला आहे. अम्मो नावाचं हिंदी नाटक असो किंवा संगीत त्रिवेणी नावाचं संगीत नाटक असो किंवा अनेक बाल नाटकाचं दिग्दर्शन त्यांनी केलेलं आहे. नाट्य शिबिराचं आयोजन ते करतात. असे बहुआयामी शैलेशजी देशमुख सरांचं आपण जोरदार टाळ्याने स्वागत करायचं आहे, अभिनंदन करायचं आहे. त्यासोबतच आपल्या सोबत रेडिओ पार्टनर आहेत रेडिओ ऑरेंज आणि बिग FM. या दोन्हीही रेडिओ पार्टनरसाठी आपण टाळ्या वाजवूया. गेल्या 1 महिन्यापासून रेडिओवर आपण ऐकत आहोत दुसरं बालपण अशा स्पर्धा वगैरे वगैरे. ही सगळं म्हणजे आपल्या कानांना आनंद देणारे अशी स्वर ज्याच्यातून उमटतात अशा रेडिओलाही आम्ही धन्यवाद देत आहोत. आणि संयोजन समिती म्हणजे सगळे हिरे आहेत, हिरे अनेक पैलू असलेले एक हिरे आहेत. त्या स्वतःच एक मोठ्या संस्था आहेत आणि अशा सगळ्यांनी एकत्र येऊन हे दुसरं बालपणाचं संयोजन केलेलं आहे. हे म्हणजे खूपच वैशिष्ट्यपूर्ण आहे. म्हणून संयोजन समितीसाठी सुद्धा आपण जोरदार टाळ्या वाजवूया. आजच्या या कला आनंद उत्सव अर्थात दुसरे बालपण 2026 याचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य पण आहे आणि ते वैशिष्ट्य म्हणजे 3D फोटो पॉइंट. अनेकांनी आता त्याचा अनुभव घेतला असेल की संस्काराची शाळा घराघरातून हरवली जात आहे आणि ही संस्काराची शाळा ही परत एकदा आपल्या जिवंत घरामध्ये यावी यासाठी एक फोटो पॉइंट आपण बनवलेला आहे. आणि तो फोटो पॉइंट आता आपण अनुभव घेतला असेल की अशी दगडाची पडवी आहे, इथे आपला मोती कुत्रा आहे आणि शिवाय गाय वासरू आहे
आणि लहान लहान मुलं समोर बसलेली आहेत आणि आपल्याला आजी आजोबा म्हणून तिथे बसायचं आहे आणि मुलांना गोष्टी सांगायच्या आहेत। याचं जे डिझायनिंग आहे ते सुप्रसिद्ध चित्रकार ज्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाले असे नंदकुमार देशपांडे सरांनी त्याचं डिझाईन केलेलं आहे, त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवूयात। आणि रामदास सुलाखे यांनी ते प्रत्यक्षामध्ये उतरवलेले आहे, दोघांचंही मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करते। आजच्या या स्पर्धांमध्ये आपण पाहतोय की 12 नाटक आपण पाहणार आहोत। कानकरिया करंडक 25 वर्ष संपन्न झालं आणि ते यंदाच्याही वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये आपण परत एकदा नव्या दमाने नव्या उत्साहाने त्याची सुरुवात करणार आहोत। आणि आता दुसरे बालपण 2026 वर्ष तिसरे याच्या उद्घाटन समारंभामध्ये मी आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करते, अभिनंदन करते। शुभ संकल्पों के दीप जलाए अपने अपने मन में, शुभ संकल्पों के दीप जलाए अपने अपने मन में, जग उजियारा होगा प्रेम से, सुख ही सुख करने, शुभ संकल्पों के दीप जलाए। सुख ही सुख कण कण में, शुभ संकल्पों के दीप जलाए। या ठिकाणी परीक्षक माननीय सौ स्नेहा रानडे मॅडम, माननीय श्री अमोल खोले सर, माननीय श्री शैलेश देशमुख सर, त्याचबरोबर माननीय डॉक्टर सुधा कांकरिया मॅडम, डॉक्टर प्रकाश कांकरिया मॅडम, जयंत येरुलकर सर आणि सर्व उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी स्पर्धेचं उद्घाटन होत आहे। या ठिकाणी परीक्षक माननीय श्री अमोल खोले सर हे आपलं मनोगत व्यक्त करतील। मी त्यांना विनंती करतो की कृपया त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। सन्माननीय व्यासपीठ आणि रसिको, प्रथमतः डॉक्टर सुधा कांकरे मॅडमला खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा हा महत्त्वाचा पुरस्कार आणि नगरमध्ये असे मोजके ते 4च पुरस्कार भेटलेत। एक आमचा मित्र इथे साळुंके, मागच्या वर्षी सागर मेत्रे आणि सगळ्यात मोठा पुरस्कार कांकरे मॅडम। आपण सगळ्यांनी टाळ्या त्यांचं अभिनंदन करूया। आणि मी तर त्यांनी दोन्ही दाम्पत्यांना माझे आई वडीलच मानतो, माझ्या आईच आहेत, कारण का आम्हाला लहानपणापासून यांनी शिकवलंय। आज नगरमध्ये जेवढे कलाकार आहेत ना ते लहानाचे मोठे झालेत ते कांकऱ्या करंडक मधून झाले। आम्ही जे काय शिकलोय कांकऱ्या करंडक मधून शिकलोय। 5 करंडक जिंकले, दुसराच नंबर यायचा, पहिला का येत नाही यासाठी रडत होतो। आणि एक वेळेस अशी झाली की आम्हाला एकही बक्षीस नाही मिळालं, आम्ही रडत रडत अख्खा संघ घरी आणला। आम्हाला का बक्षीस मिळत नाही, पूर्ण तयारी केली आणि कांकऱ्याकडे परत बसवायला सुरुवात केली। आम्ही 6 महिने अगोदर स्पर्धेला सुरुवात करायचो आणि सलग 3 वर्ष पहिलं बक्षीस भेटलं। आज आनंद आहे की त्या बालपणानंतर आज मी इथे परीक्षक म्हणून सरांबरोबर आहे, त्याचा खूप आनंद होतोय। तुम्ही सगळ्यांनी चांगली तयारी केली असेल, सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद। सर्वप्रथम माननीय सौ स्नेहा रानडे मॅडम यांचा सत्कार डॉक्टर सुधा कांकरे मॅडम यांनी करावा। त्यानंतर आपले दुसरे परीक्षक माननीय श्री अमोल खोले सर यांचा सत्कार श्री जयंत येरुलकर सर यांनी करावा। यानंतर परीक्षक माननीय श्री शैलेश देशमुख सर यांचा सत्कार सदाशिव मोहिते सरांनी करावा। तर मी एवढ्या सगळ्यांना आपल्या मुख्य कार्यक्रमाच्या आधी मंचावर बोलवलंय कारण मला एक विशेष सत्कार आपल्याला इथे करायचा आहे। महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या सगळ्या नाट्य संस्थांची एक प्रमुख आणि मध्यवर्ती संस्था म्हणजे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद। दरवर्षी या नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेकडनं वेगवेगळ्या क्षेत्रात नाट्य क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मंडळींना पुरस्कार जाहीर केले जातात आणि दरवर्षी 14 जून रोजी हे पुरस्कार दिले जातात। आमच्या नाट्य क्षेत्रात या पुरस्कारांना अनन्यसाधारण महत्त्व असतं कारण यंदाचा जीवन गौरव पुरस्कार
या सगळ्या कॅटेगरी मधला ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर सर यांना देण्यात आलाय. यावरून तुमच्या लक्षात येईल की जवळपास 48 शाखा असलेली ही एवढी मोठी अखिल भारतीय स्तरावरची संस्था आहे आणि त्यामध्ये हे पुरस्कार दिले जातात. आता ही पार्श्वभूमी सांगण्याचं कारण असं की यावर्षी आपल्या नगरच्या वतीनं आम्ही बालरंगभूमी या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या एका व्यक्तीचं नाव या पुरस्कारांसाठी पाठवलं होतं आणि आपल्या सगळ्यांना सांगताना मला आनंद होतोय की या वर्षीचा हा पुरस्कार डॉक्टर सुधा कांक्रिया मॅडम यांना कालच जाहीर झालाय. आपल्या नगर शहरासाठी आणि जिल्ह्यासाठी एक अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. याचं कारण सातत्यानं आपण सगळेजण त्यांना काम करताना बघतोय. अगदी आता सकाळपासून जे आले तेही बघतायत. आता त्यांनी दुसरं बालपण हातात घेतलंय. आधीचं बालपण 25 वर्ष त्यांनी यशस्वीपणे सांभाळलं, आता दुसरं बालपण घेतलंय. पण त्यांच्या या क्षेत्रातल्या या कामाचा गौरव करण्यासाठी आपण त्यांचा हा प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या सगळ्यांना सांगताना आनंद होतोय की तो मंजूर झाला. त्यांना काल पुरस्कार जाहीर झाला. मी आमच्या सगळ्यांच्या वतीने त्यांचा छोटासा सत्कार या निमित्तानं करतो. मी कृतज्ञ आहे, आभारी आहे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती मुंबई आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद अहिल्यानगर यांनी आपल्या सर्वांच्या टीमवर्कला दिलेली ही एक मान्यता आहे. नाव जरी माझं पुढे असलं तरी पण डॉक्टर प्रकाशजी कांकरिया, मान कन्हैया ट्रस्ट, साई सूर्य नेत्रसेवा, मराठवाडा मित्रमंडळ आणि गेल्या 25 वर्षामध्ये ज्या ज्या संस्थांनी, ज्या ज्या कलाकारांनी या कांक्रिया करंडक बाल नाट्य स्पर्धेच्या व्यासपीठावरून आपली कला सादर केलेली आहे, या सर्वांना मी हा पुरस्कार समर्पित करते. धन्यवाद. थँक्यू सो मच. आजच्या या स्पर्धेचं एक विशेष आकर्षण नुकतंच मॅडमने सांगितलं. आगळा वेगळा अनोखा असा 3D फोटो पॉइंट, त्याचं अनावरण उद्घाटकांच्या हस्ते नुकतंच या ठिकाणी झालेलं आहे आणि उपस्थित सर्वांनी त्या ठिकाणी फोटो काढून आपल्या मेमरी ज्या आहे मेमोरेबल कराव्यात अशी मी सर्वांना विनंती करतो. या ठिकाणी ज्या संकल्पना आहेत त्यांचा सत्कार संकल्पना श्री नंदकुमार देशपांडे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया सत्कारासाठी मंचावर यायचं आहे. धन्यवाद. आजच्या या उद्घाटन समारंभासाठी आभार प्रदर्शन करण्यासाठी डॉक्टर प्रकाश कांक्रिया सरांना मी विनंती करतो. नमस्कार. दुसरे बालपण, आपण आपलं बालपण शोधण्यासाठी इथे आलो. तर दुसरे बालपण या 3ऱ्या वर्षाच्या स्पर्धेसाठी मुद्दाम आपण सगळे आलो. या प्रसंगी विशेष करून तीनही आपले परिषद माननीय स्नेहा लांगडे, श्री अमोलजी कोरे आणि शैलेशजी देशमुख यांचा विशेष करून मी आभार मानतो की ह्या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आणि सर्व स्टेजवरील मान्यवर इथे उपस्थित राहिले. आपण सगळे मोठ्या संख्येने आले, सहभाग नोंदवला आणि आपलं जे 3D आहे हा जो फोटो पॉइंट आहे, श्री नंदकुमार देशपांडे आणि श्री रामदासजी सुराके यांचं विशेष करून मी आभार मानतो. आल्यानंतर फोटो काढण्यासाठी अक्षरशः लाईन लागलेली आहे. आपणही ज्यांनी काढले नसतील त्यांनी कृपया खाली आपले फोटो तिथे काढावे आणि एक अतिशय छान कलाकृती तिथे झालेली आहे. त्यांचं मी मनापासून आभार मानतो या उद्घाटनाच्या वेळेस. धन्यवाद. आपल्या दुसरे बालपण 2026 वर्ष 3रे याच्या शुभारंभ प्रसंगी सर्व देवी देवतांचा
आशीर्वाद आहेच, परंतु खास हनुमान चालीसा या चिमुकलीच्या मुखांद्वारे आपण इथे ग्रहण करणार आहोत. मी विनंती करते चिमुकलीला. श्री गुरुचरण सरोदरय विजयमनम कुसुदाली वदनौर कुपला पिमला जसु चोदाय कुफलचारी बुद्धिहीन तन जानेगी सुमिलो पावन कुमार वल्लभुद्धि विद्या देह मोरी हलौकले सरका जय हनुमान ज्ञान कुंजा जय कपीस देव लोकवजा नाम दूता तुत बलदा अंजन पूत भविष्यत्मा महावीर विक्रम बजरंगी कुमति सुमित के संगी कंचन बलंद राज सुवे कानन कुंदन कुंचित के हाथ बोलो तुझा विलाजे कांदे मुझने उषा संकल सोन के सही नंदन तेज ताप महाजगम विद्यावान गुणी चातुर्याम काज कलिके कोआ प्रभु शरण सुनबे को रसिया रावण कर सीता मन बसे स्वरूप बदन से दिखा एक स्वरूप बदन लंक जलावा भी मनुष्य बदन असुरसा राम के नंद के काज सुहाले लायती लखन दिया ऐसी लक्ष्मी अरे सोलाए रघुपति की ने बहुत बड़ा तुम अपने बलते संभाई सम तुम मनोजिका ऐसे इसी कंठ संकालिक ब्रह्मादि सारालत साल सैतोई नबद बेल दिपाल जाते कवि को सके कहाते तुम उपकार सुखी बेच राम लाए लाल किस देना तुम लो मत भीषण माना लंकेश्वर भय सकत जा रुको शस्त्र योजन परवा लीलो दाय मधुर फल जानो प्रभु मुद्रिका मेरे मुखवा दुर्गम काज जगत के जेते सुगम तुम लेते राम द्वारे तुम खवारे हो तन आज्ञा विदेश तब सुने तुम्हारी सरना तुम रक्षक का कोड आपन तेज समालो वाके तीनों लोग हक दे कापे भूत विषय कठिन यावे महावीर जब नाम सुना ना से लोग ने इलाज पत्रंतरानुमत भी संकट के हनुमान खिलावे मन कम वचन जान डोल चप्पला मत पसीला किंगे कालिश कर तुमसा और नॉलेज जो कोई लावे सोई एक जीवन पर चालो जो बलता तुम्हारा ए पर सिद्ध जगत हो जी साधु संत के तुम रखवाले असुर कंकल लाभ अष्ट सिद्धि नौनित के दाता आसन दीन जानकी माँ राम सैन तुम लेपा सदाल हो रपट केला तुम ले भजन राम को पावे जन्म जन्म के दुख सिला अंत काल कुपल पुल जाए जा जन्म भक्त का और देवता चित्तन दवे हनुमत से सर्वसु संकट कटे मिटे सब पीला जो सुमले हनुमत बल पीला जय 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 हनुमान गुसा कृपा करो गुरुदेव की नाई जो सर्व हाथ कर कोई छूटे बन्नी मार को ले परे हनुमान के दिशा हो ऐसे दिशा की गौर तुलसीदास सदाल के की जय नाथ देवर पवन जन संकट मंगल मूर्ति राम लक्ष्मण सीता सहित उदय भूषु श्यामल रामचंद्र की जय जय श्री राम माता पिता की जय जय श्री राम वाह 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 वाह